हा, इथे आपल्याला आता लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स हे आपण पॅरलल लाईन्सच्या चॅप्टर मध्ये आपण शिकलेलो आहोत. समांतर रेषांच्या कसोट्या, टेस्ट फॉर पॅरलल लाईन किंवा समांतर रेषा आहे की नाही हे दाखवण्यासाठी आपण कोणत्या कसोट्या वापरू शकतो सांगितलं होतं की नाही. बघा, कोणत्याही दोन रेषा पॅरलल आहेत की नाही हे तुम्हाला कसं सिद्ध करता येईल. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स म्हणजे एखाद्या रेषा या पॅरलल लाईन्स आहेत की नाही हे कसं तुम्ही प्रूव्ह कराल. तर त्याच्यासाठी आपल्याकडे 3 टेस्ट आहेत. एक आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट म्हणजे संगत कोन कसोटी. त्यानंतर दुसरी आहे टेस्ट म्हणजे विक्रम कोन कसोटी. आणि तिसरी आहे इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे आंतरकोन कसोटी. एक जोडी एकरूप सिद्ध केले. आंतरकोन कसोटीमध्ये आंतरकोन पूरक दाखवले म्हणजे सप्लिमेंटरी दाखवले इंटेरियर अँगल्स. त्यानंतर तुम्ही एकरूप दाखवली का कॉन्ग्रुएंट दाखवली करस्पॉन्डिंग अँगलची पेअर. कुठलीही एक जोडी असतात 4 जोड्या पण त्या 4 कोणतीही एक पेअर जर तुम्ही कॉन्ग्रुएंट प्रूफ केली तर त्या लाईन्स पॅरलल होतात. दोन लाईन्स ह्या पॅरलल आहेत हे कधी आपण कसं प्रूव्ह करू शकतो. जर तुमच्या वेगवेगळ्या जसं आता आपण एबीसीडी प्रमाणे जर गेलो तर इथे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर 4 आहेत. अल्टरनेट अँगलच्या 2 आहेत. ऍक्च्युली 4 असतात. एक इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट पण आपण 2च घेतो इंटेरियर अँगल वर. करस्पॉन्डिंग अँगल कोणते कोणते आहे त्याच्यामध्ये AE करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहेत. DLCG अँगल ए, अँगल ई, अँगल बी, अँगल एफ, अँगल डी, अँगल एच GC आणि अँगल सी आणि अँगल जी. या 4 पैकी ना या 4 पैकी कोणतीही एक जोडी फक्त तुम्ही ई आणि एफ करस्पॉन्डिंग नाहीये. ई आणि एफ कोणती जोडी आहे. ई एफ ची जोडी कोणती आहे. ई एफ जी आहे ना ही ई एफ ती लिनियर पेअर आहे. वेगवेगळ्या जोड्या बनतात. ई आणि एफ ची जर बघाल तर ती लिनियर पेअर आहे, रेषीय जोडीतील कोण. ई जी जी आहे, ई आणि जी असे जे अँगलच्या पेअर आहेत त्या अपोजिट अँगलच्या पेअर आहेत. सीई असे क्रॉस मध्ये जे आहेत आतमध्ये हे बघा हे झेड मध्ये जे आहेत कोण हा सी आणि हा ई आणि डी आणि एफ हे अल्टरनेट अँगल आहेत. बरोबर ना. तर या 4 पैकी कोणतीही एक जोडी तुम्ही कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करा. तुम्हाला जर लाईन्स पॅरलल प्रूव्ह करायच्या आहेत, तुम्हाला समजा सांगितलं की ही लाईन एल आणि लाईन एम काहीतरी गिवन असेल, तुम्हाला काहीतरी दिलेलं असणार प्रूफ साठी, पण मग त्यावरून असं काहीतरी तुम्ही दाखवा की तुम्ही एल आणि एम पॅरलल झाली पाहिजे. एल आणि एम रेषा समांतर होण्यासाठी तुम्ही या 3 पैकी कोणती तरी एक टेस्ट वापरू शकता. एक तर तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वापरू शकतात म्हणजे संगत कोन कसोटी. मग ही टेस्ट आपल्याला काय सांगते तर हे जे करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या आहेत याच्यातली कुठलीही एक जोडी तुम्ही एकरूप सिद्ध करा.
कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करा. एकच पेअर, चारही करायची गरज नाही. कोणतीही एकच पेअर जर तुम्ही कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केली तर त्या लाईन आपोआप करस्पॉन्डिंग अँगल टेस्टने त्या लाईन्स पॅरलल होतात. त्यानंतर दुसरी आहे अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणजे व्युत्क्रम कोन कसोटी. व्युत्क्रम कोन कसोटीसाठी जे अल्टरनेट अँगल आहेत त्याच्या जोड्या दोन आहेत. एक सीई, अल्टरनेट अँगलच्या कोणत्या पेअर आहेत? आणि डीएफ. अँगल सी, सीई अँगल आणि ई डीएफ. आणि अँगल डी, अँगल एफ असे क्रॉस वाले. हा, तर या दोन पैकी सीई आणि डीएफ या दोन पैकी कोणतीही एक जोडी काय प्रूव्ह करायची, काय सिद्ध करायची? कॉन्ग्रुएंट, एकरूप आहे. कॉन्ग्रुएंट. म्हणजे अँगल सी अँगल ई ला एकरूप आहे हे सिद्ध करून केलं तुम्ही, किंवा डी एफ ला एकरूप आहे हे सिद्ध केलं. कोणती या दोघांपैकी कुठलीही एक जोडी एकरूप सिद्ध करता आली तर बाय अल्टरनेट अँगल टेस्ट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. तशीच तिसरी टेस्ट आहे इंटेरियर अँगल टेस्ट. आंतरकोन कसोटी. ह्या टेस्ट विसरायच्या नाही, या आपल्याला 10वीला पण उपयोगी पडणार आहेत. इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे आंतरकोन. हे आंतरकोनांच्या जोड्या कोणत्या आहेत? इंटेरियर अँगलच्या पेअर कोणत्या आहेत? डीई आणि सीएफ. अँगल डी, अँगल ई आणि अँगल सी, अँगल एफ. अँगल एफ. या दोघांपैकी कोणतीही एक जोडी, आता कॉन्ग्रुएंट नाही, इंटेरियर अँगल टेस्ट साठी या दोन पैकी कुठलीही एक जोडी सप्लिमेंटरी प्रूव्ह करायला लागेल तुम्हाला. म्हणजे डी आणि ई ची सम जर 180 आली किंवा सी आणि एफ ची सम जर 180 आली, कुठल्याही एक जोडीची जोडी सप्लिमेंटरी आहे. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज जर 180 अंश तुम्ही सिद्ध केली तर बाय इंटेरियर अँगल टेस्ट पूरक कोण आहेत असं तुम्ही जर सिद्ध करता आलं तुम्हाला, लाईन एम पॅरलल टू लाईन एल. लाईन एल पॅरलल टू लाईन एन. मग अशा टेस्ट आहेत. या ज्या 3 टेस्ट आपण वापरतो या पॅरलल लाईन्स साठी वापरतो. म्हणजे दिलेल्या रेषा पॅरलल आहेत की नाही, किंवा जर तुम्हाला सिद्ध करायला सांगितलं की दिलेल्या रेषा पॅरलल आहेत हे सिद्ध करा, तर पॅरलल असं हे सिद्ध करायचे आहे 2 रेषा, तर त्याच्यासाठी तुम्हाला या 3 पैकी कुठली तरी एक टेस्ट वापरावी लागेल. कळलं? यस मॅम. यस. येस मॅम. आता जशा पॅरलल लाईन साठीच्या टेस्ट आहेत ना, तशाच टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम पण आहे. पॅरलेलोग्राम साठीच्या पण टेस्ट आहेत. म्हणजे काय? आता समजा तुम्हाला कोणताही चौकोन दिलाय, मग हा चौकोन पॅरलेलोग्राम जर तुम्हाला प्रूव्ह करायचा असेल, तुम्हाला समजा सांगितलं की हा एबीसीडी मध्ये काहीतरी तुम्हाला गिवन असेल, इन्फॉर्मेशन काहीतरी दिली असेल, आणि त्या इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला असा क्वेश्चन आला की तुम्ही प्रूव्ह करा, प्रूव्ह दॅट क्वाड्री. आपल्याला आधी सांगितलेलं नसणार की एबीसीडी पॅरलेलोग्राम आहे, आपल्याला फक्त सांगितलेलं असणार की एबीसीडी हा कोणताही एक क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणजे एक चौकोन आहे. मग त्या चौकोनात काहीतरी तुम्हाला देणार माहिती की काहीतरी अँगल दिलाय किंवा साईडची माहिती दिली, काहीतरी गिवन असणार, आणि त्याच्यावरून आपल्याला प्रूव्ह करायचंय की क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. तुम्हाला सिद्ध करायचंय की हा जो चौकोन आहे हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करा. असा जर प्रश्न असेल तर तिथे आपण या टेस्ट वापरायचे. जशा 2 रेषा समांतर आहेत की नाही हे प्रूव्ह करण्यासाठी आपण टेस्ट वापरणार, तशा दिलेला चौकोन हा पॅरलेलोग्राम आहे की नाही हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही टेस्ट वापरणार. त्या टेस्ट कोणत्या आहेत त्या सांगते. कळलं टेस्ट काय आहेत? पॅरलेलोग्राम. टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या.
मग या कसोट्या जर तुम्ही सिद्ध केल्या तर तो चौकोन आपोआप पॅरलेलोग्राम असणार. मग त्या टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत? त्याच्या समांतर रेषांसाठी 3 कसोट्या आहेत. संगत कोन कसोटी, व्युत्क्रम कोन कसोटी, आंतरकोन कसोटी. तसंच समांतर भुज चौकोन होण्यासाठी पॅरलेलोग्राम दिलेला क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्राम होण्यासाठी कोणत्या बरं टेस्ट आपण वापरू शकतो? तर 3 टेस्ट आहेत. कोणत्या टेस्ट आहेत बघा. जर तुम्ही सिद्ध करू शकले की अपोजिट साइडचे 3 किंवा 4 टेस्ट आहेत माझ्यामध्ये. पहिली टेस्ट अशी आहे, इफ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे समजा तुम्हाला दिलेला चौकोन जो आहे त्याच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट तुम्ही दाखवल्या. कळते का? तुम्हाला समजा दाखवता आलं की AB DC ला कॉन्ग्रुएंट आहे आणि AD BC ला कॉन्ग्रुएंट आहे. हे जर तुम्हाला दाखवता आलं तर त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की क्वाड्रिलॅटरल ABCD जो आहे तो पॅरलेलोग्राम. कधी? जर अपोजिट साइडच्या पेअर तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवल्या तर. ही पहिली टेस्ट आहे. इफ पेअर्स ऑफ opposite sides of quadrilateral. क्वाड्रिलॅटरलची स्पेलिंग नाही लिहित, चौकोनाचे चिन्ह काढतो, मोठी स्पेलिंग लिहिण्यापेक्षा. इफ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. जर तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवल्या अपोजिट पेअर साइडच्या, देन तर काय होतो? तो जो क्वाड्रिलॅटरल आहे that quadrilateral is parallelogram. तो चौकोन जो दिलेला आहे तुम्हाला तो पॅरलेलोग्राम होतो. तो पॅरलेलोग्राम होतो. जर अपोजिट साइडच्या पेअर तुम्ही कॉन्ग्रुएंट केल्या, दाखवल्या, तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता की तो पॅरलेलोग्राम आहे. बाकी काय सिद्ध करण्याची गरज नाही पॅरलेलोग्राम साठी. ही एक गोष्ट दाखवली. किंवा आणखी पण ऑप्शन आहे तुम्हाला. हे जर नाही दाखवता आलं तर आणखी काय दाखवू शकतो? आणखी पण टेस्ट आहे पॅरलेलोग्राम सिद्ध करण्यासाठी. कळतंय मी काय सांगते तुम्हाला? येस मॅम. हो मॅम. आता याच्या प्रूफ सकट तुम्हाला दिलेला, पण आपल्याला प्रूफ कडे जायचं नाही, आपल्याला फक्त टेस्ट माहित पाहिजे. दुसरी टेस्ट आपल्याकडे अशी आहे, इफ बोथ द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स. मग अशी अपोजिट साइड होत्या, आता अपोजिट अँगलच्या दोन्ही पेअर जर कॉन्ग्रुएंट आहेत ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे जर दोन्ही अपोजिट अँगलच्या जोड्या ज्या आहेत, अपोजिट अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल तुम्ही कॉन्ग्रुएंट प्रूफ केला आणि H आणि F कॉन्ग्रुएंट प्रूफ केला, दोन्ही पेअर जर तुम्ही कॉन्ग्रुएंट प्रूफ केले तरी सुद्धा तो पॅरलेलोग्राम होऊ शकतो. बघा, कोणती तरी एकच टेस्ट वापरायची. जर ती तुम्हाला दाखवता येत असेल, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवता येत असेल तर ते दाखवा. असं नाही की या सगळ्याच गोष्टी दाखवाव्या लागतील. एक तर अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवा किंवा अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, काहीतरी एक कुठली तरी टेस्ट वापरायची. ही दुसरी टेस्ट आहे. मी काय बोलते समजते की नाही, की डोक्यावरून जाते? येस मॅम, समजते. येस मॅम, समजतंय. समजत आहे टीचर. समजत आहे मॅम. तर दोन अपोजिट अँगल्सचा पेअर दोन्ही जर कॉन्ग्रुएंट प्रूफ केल्या, दोन्ही विरुद्ध समोरासमोरील कोन जर एकरूप सिद्ध केले तर तो चौकोन पॅरलेलोग्राम होतो, समांतरभुज चौकोन होतो. ही दुसरी टेस्ट आहे आपल्याला. इफ पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स, असे साइड्स होत्या, त्या अँगल्स कोन ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. जर अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम. तिसरी टेस्ट काय आहे बघू.
ही तिसरी आहे. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर. जर एखादा चौकोन तुम्हाला दिला, बघा ह्या प्रॉपर्टीजच आहेत पॅरेलेलोग्रामच्या, पण त्या उलट्या आपण व्यत्यास म्हणून वापरणार आहे. जर तुम्ही सरळ लिहिता ना तर ती प्रॉपर्टी होते, गुणधर्म होतो. आणि जर उलट लिहिता म्हणजे बघा आपण काय म्हटलं की जर चौकोन समांतरभुज चौकोन असेल म्हणजे पॅरेलेलोग्रामचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, अपोजिट साइड. म्हणजे पण कधी तो पॅरेलेलोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. जर दिलेला चौकोन पॅरेलेलोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. जर दिलेला चौकोन पॅरेलेलोग्राम असेल तर त्याचे डायगोनल्स बायसेक्ट करतात. एक प्रॉपर्टी आहे. आणि त्याला उलट जर वापरलं म्हणजे जर एखाद्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू म्हणजे अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर तो चौकोन काय असतो? समांतरभुज. पॅरेलेलोग्राम असतो, समांतरभुज. जर तर आपण बघा व्यत्यास शिकलो पहिल्या याच्यामध्ये. हे सगळे व्यत्यास आहेत, हे सगळे आपले कॉन्व्हर्स आहेत. हे आपण टेस्ट ज्या लिहितोय ना, टेस्टच्या वापरणार आहेत ना, ते ऍक्च्युली तुमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचे कॉन्व्हर्स आहेत, व्यत्यास आहेत. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील म्हणजे डायगोनल्स एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स जर बायसेक्ट करत असतील तर समजून जायचं की तो चौकोन काय आहे? समांतरभुज. पॅरेलेलोग्राम, समांतरभुज चौकोन. हा, जर चौकोन कुठलाही चौकोन समजा तुम्हाला दिले पण आणि तुम्हाला जर सापडलं अरे त्याचे डायगोनल बायसेक्ट करतायत, जर तुम्हाला दिलेल्या माहितीवरून असं सांगता आलं की अरे डायगोनल तर याचे बायसेक्ट करतायत, तर मग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता जर याचे डायगोनल बायसेक्ट करतात तर मग तो पॅरेलेलोग्राम. लगेच डायगोनल बायसेक्ट मिळाले बस की तुम्ही लगेच सांगणार, बाकी काही प्रूफ करण्याची गरज नाही. कळलं? ही तिसरी टेस्ट आहे. आणखी एक चौथी ही काय आहे? इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, कोणता पण एक क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, जर एकमेकांना बायसेक्ट करत असतील देन तो क्वाड्रिलॅटरल जो आहे तो पॅरेलेलोग्राम असतो. आणखी एक टेस्ट आहे चौथी टेस्ट जास्त करून वापरता येते म्हणजे खूप ठिकाणी वापरली जाते, त्यामुळे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. हे थोडं लिहिताना ह्याने विधान थोडं वेगळं लिहिलंय, मी माझ्या शब्दात सांगते. बघा, समजा एखादा चौकोन आहे, नीट समजून घ्या. ही टेस्ट चौथी, कोणताही एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि तुम्हाला दाखवायला सांगितलं की हा पॅरेलेलोग्राम आहे, प्रूफ करा. तर चौथी टेस्ट काय सांगतो माहिती आहे? इफ अ पेअर म्हणजे जोडी, पण पेअर्स नाही दिलंय, जोड्या नाही दिलंय, जोडी दिलंय म्हणजे एकच जोडी. ऍक्च्युली दोन जोड्या आहेत ना, कोनांच्या पण, अपोजिट साइडच्या पण आणि अपोजिट अँगलच्या पण. दोन दोन पेअर आहेत की नाही? दोन दोन जोड्या आहेत की नाही? आता अपोजिट साइडच्या जर जोड्या बघायला गेला तर AB आणि DC ही पहिली जोडी आहे, AD आणि BC दुसरी जोडी. पण आपल्याला इथे एकच जोडी, अ पेअर, वन पेअर, अ म्हणजे वन. इफ अ पेअर ऑफ opposite side is parallel and congruent, म्हणजे एकच पेअर, एकच जोडी जर तुम्ही पॅरलल पण दाखवली आणि तीच जोडी जर कॉन्ग्रुएंट पण दाखवली, म्हणजे AB आणि DC ही जोडी जर तुम्ही पॅरलल आहे असं दाखवलं, AB इज पॅरलल टू DC हे एक दाखवलं, आणि दुसरं AB इज कॉन्ग्रुएंट टू DC म्हणजे AB आणि DC ची लांबी पण सारखी दाखवलं
आणि AB आणि DC पॅरलल आहे हे सुद्धा जर तुम्हाला दाखवता आलं, या दोन गोष्टी जर दाखवता आल्या, बाकी दुसऱ्या जोडीचं काही नाही दाखवायचंय, AD आणि BC बद्दल काही नाही करायचंय. ही एकच कोणतीही जोडी, म्हणजे ABDC घ्या किंवा ADBC घ्या, पण कोणती तरी एकच पेअर तुम्ही पॅरलल पण प्रूफ करू शकले किंवा आणि कॉन्ग्रुएंट पण प्रूफ करू शकले. किंवा नाहीये, अँड आहे. अँड म्हणजे आणि, दोन्ही गोष्टी सिद्ध करायच्या. ABDC ला पॅरलल आहे आणि ABDC ला एकरूप आहे. AB समांतर आहे DC ला आणि AB एकरूप आहे DC. किंवा AD आणि BC बद्दल पण तुम्ही असं करू शकता. कुठलीही एक बाजूची जोडी, कोणतीही अपोजिट साइडची एक पेअर तुम्ही कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल जर प्रूफ करू शकले, देन तो क्वाड्रिलॅटरल जो आहे तो पॅरलेलोग्राम असतो. कळलं? एकच जोडी कोणती अपोजिट साइड कोणती? बघा, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. एखादा क्वाड्रिलॅटरल, एखादा चौकोन पॅरलेलोग्राम कधी होईल? जर इफ a pair of its opposite side, a pair of its opposite side is parallel and congruent. पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट दोन्ही जर प्रूव्ह करता आले तर मग तो जो क्वाड्रिलॅटरल आहे तो पॅरलेलोग्राम प्रूव्ह होतो. कळलं? मग ह्या सगळ्या 4 टेस्ट आपल्याला लक्षात ठेवायचे. 4 या टेस्ट आहेत. टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम. एखादा चौकोन जर पॅरलेलोग्राम आपल्याला सिद्ध करायचं आहे तर याच्यापैकी कोणतीही एक टेस्ट आपण वापरू शकतो. A quadrilateral is a parallelogram if its pairs of opposite angles are congruent. जर अपोजिट अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट दाखवले तर तो पॅरलेलोग्राम होऊ शकतो. A quadrilateral is a parallelogram. एखादा चौकोन पॅरलेलोग्राम होईल जर इफ its pairs of opposite sides are congruent. कळतंय? विरुद्ध अपोजिट साइडच्या पेअर, बाजूंच्या जोड्या एकरूप सिद्ध करा, पॅरलेलोग्राम. त्यानंतर डायगोनल बायसेक्ट करतात, प्रूफ करा, मग तो पॅरलेलोग्राम होईल. एक जोडी अपोजिट साइडची पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट प्रूफ करा, तो पॅरलेलोग्राम. मग यांनाच आपण म्हणतो टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम. लक्षात ठेवायचं. याच्यावरूनच आपल्याला आता पुढची गणित आहे, पुढची एक्सरसाइज आहे. बघा आता 5.2 याच्यात किती प्रॅक्टिस सेट आहेत या धड्यामध्ये? शाळेत शिकवला पॅरलेलोग्राम? मॅम 5.5. टीचर 5.5. मॅम 5.5. बरं, ठीक आहे. बघा आता इथे इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. ABCD पॅरलेलोग्राम दिलेला आहे. हा, आता याच्यामध्ये सगळे प्रूफ्सच आहेत त्यामुळे हे तर आपल्याला घ्यावंच लागणार आहे. ABCD ऑलरेडी पॅरलेलोग्राम आहे. त्यानंतर तुम्हाला दिले P and Q आर मिड पॉइंट्स ऑफ साइड AB अँड साइड DC. P जो आहे हा तो AB चा मिड पॉइंट आहे आणि Q जो आहे तो DC चा मिड पॉइंट आहे. देन प्रूफ क्वाड्रिलॅटरल APCQ, हा जो मधला छोटा क्वाड्रिलॅटरल आहे हा पॅरलेलोग्राम मला प्रूफ करायचा. जो मोठा आहे तो ऑलरेडी पॅरलेलोग्राम दिलेला आहे. बरोबर आहे? येस मॅम. तर हे कसं सिद्ध करायचं आपण बघू. आकृती घेतो सिद्ध करण्यासाठी.
बघा आता इथे आपल्याला एबीसीडी जो आहे तो ऑलरेडी काय दिलेला आहे, पॅरलेलोग्राम दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलेलोग्राम. आता तो जर पॅरलेलोग्राम ऑलरेडी आहे, आता तो जर समांतरभुज चौकोन आहे तर त्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असणार, बरोबर आहे, आणि समांतर पण असणार, Yes. बरोबर आहे. मग इथे आपण लिहू शकतो की साइड ए बी इज पॅरलल टू साइड डीसी. DC. ए बी आणि डीसी पॅरलल आहे, बरोबर ना. Yes, आता ma'am. ए बी आणि डीसी जर पॅरलल आहे तर आपण असं लिहू शकतो का की साइड ए पी इज ऑल्सो पॅरलल टू साइड क्यूसी. बघा ए बी ही आहे आणि डीसी ही आहे, या दोन्ही पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे काय, त्या एकमेकींना कधीच छेदणार नाही, ए बी नाही. आणि डीसी. पण मग इथं पी आहे आणि इथं क्यू आहे, तर मी असं म्हणू शकते का की ही जी एपी आहे, एपी 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 आणि ही क्यूसी, म्हणजे एपी आणि क्यूसी पण पॅरलल असतील का एकमेकींना. एपी Yes. एपी म्हणजे एबीचाच भाग आहे ना. Yes, एपी ma'am. जो आहे तो एबीचाच भाग आहे. एकाच तर रेषेवर आहेत तिथे पण बिंदू ए डॅश पी डॅश बी, म्हणजे दरम्यानता लिहू शकतो. बघा एबी जर डीसी ला पॅरलल आहे तर एपी पण तर क्यूसी ला पॅरलल असेल, एकाच तर लाईनवर आहेत. एपी एबी वर आहे आणि क्यूसी डीसी वर आहे, त्यामुळे एबी आणि डीसी जर पॅरलल आहेत म्हणजे त्या जर कधी छेदणाऱ्या नाहीयेत तर याचा अर्थ एपी आणि क्यूसी पण कधीच एकमेकींना छेदणार नाही. कळतंय का. Yes, ma'am. हो मॅम. हा, तर इथे तुम्ही हे लिहू शकता, साइड एपी इज पॅरलल टू साइड QC. क्यूसी. क्यूसी काय घेतली मी, कारण आपल्याला हा चौकोन, हा जो चौकोन आहे हा आपल्याला पॅरलेलोग्राम प्रूफ करायचा, म्हणजे त्याच्या अपोजिट साइड ज्या आहेत त्या बघायच्या. अपोजिट साइड एपी आहे आणि क्यूसी आहे, मग ती मी पॅरलल प्रूफ करू शकते. ह्याला मी 1 देणार आणि याचं रिझन पण मी देणार. रिझन काय देणार तर बिटवीननेस, ते कोलिनियर पॉइंट्स आहेत, एका रेषेवर आहेत, ए डॅश पी डॅश बी आणि डी डॅश क्यू डॅश सी, एवढं लिहिलं तरी चालेल. कळलं का, एकाच रेषेवर आहेत ना. बिटवीननेसचा अर्थ काय होतो की ते कोलिनियर पॉइंट्स आहेत, म्हणजे एकाच लाईनवर आहे. हे कळलं. Yes, ma'am. हो टीचर. हो, ma'am. आता मी काय केलं, मी अपोजिट साइडची ही जी एपी आणि क्यूसी ची जी जोडी आहे ती पॅरलल प्रूफ केली, सिद्ध केली, समांतर सिद्ध केली. आता जर मी हीच जोडी एकरूप पण सिद्ध केली, एपी आणि क्यूसी ही जर मला एकरूप पण दाखवता आली तर मग झालं माझं काम. कारण चौथी टेस्ट काय आहे, फोर्थ टेस्ट आपण इथे वापरणार आहे, की जर एखाद्या चौकोनामध्ये आपण अपोजिट साइडची एक पेअर पॅरलल प्रूफ केली आणि कॉन्ग्रुएंट पण प्रूफ केली, तीच जोडी, तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम होतो, बरोबर आहे. Yes, ma'am. मग जर मला एपीसीक्यू पॅरलल प्रूफ करायचं आहे तर मी काय करेन, एपी आणि क्यूसी ही जी अपोजिट साइडची जोडी आहे, ही एपी आणि ही क्यूसी ही अपोजिट साइडची जी जोडी आहे ती मी पॅरलल तर प्रूफ केली, बघा इथे पॅरलल प्रूफ केली. आता फक्त मला काय करायचंय, Congruent. आता कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचे. मग त्यासाठी मी काय करेन, त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे एक्स्ट्राची, की पी आणि क्यू मिड पॉइंट्स आहेत. बघा पी आणि क्यू जे आहेत ते मिड पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. एबीचे, एबीचा पी आणि डीसीचा क्यू. आता हे बघा, ऑलरेडी तुमचा जो हा चौकोन आहे हा पॅरलेलोग्राम आहे, बरोबर आहे. एबीसीडी पॅरलेलोग्राम. मग एबी आणि सीडी ऑलरेडी काय असणार, एकरूप असणार. एबीसीडी एबी आणि डीसी एकरूप असणार का, कारण तो पॅरलेलोग्राम आहे ना, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, अपोजिट साइड्स
पॅरेलेलोग्राम. मोठा चौकोन हा ऑलरेडी पॅरेलेलोग्राम आहे, तर त्याच्या समोरासमोरील बाजू एकरूपच असणार आहे. आता मी काय करते माहित आहे, या दोन्ही बाजूला हाफने मल्टिप्लाय करते. हाफ ऑफ AB इज इक्वल टू हाफ ऑफ DC मल्टिप्लाय बाय हाफ, दोन्ही साईडला. आता मी हाफने का मल्टिप्लाय केलं माहिती आहे, कारण P जो आहे ना तो मिड पॉइंट आहे, बरोबर आहे. Yes, ma'am. P जो आहे तो मिड पॉइंट आहे. हो. मग AB पूर्ण जी लेंथ आहे AB साइड, त्याच्या हाफ दोन गोष्टी ABच्या हाफ असणार, अर्ध्या असणार. एक AP आणि दुसरं PB, बरोबर आहे. आता एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे बघा, एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे बघा. आता हा पॅरेलेलोग्राम आहे, ते AB आणि DC ऑलरेडी एकरूप आहेत, AB आणि DC सारखे आहेत. मग जर समजा AB 8 असेल तर DC पण 8च असणार, बरोबर आहे. Yes, AB ma'am. 8 आहे तर DC पण 8 आहे. मग हे AP आणि PB 4 असणार आणि DQ आणि QC पण 4. DQ आणि QC पण 4. 4च असणार. हा, मग झालं ना प्रूफ आपल्याला पाहिजे ते. म्हणजे हे चारी पण जर इक्वल आहेत तर आपण असं AP आणि QC पण एकरूप तर असणार ना. AP आणि QC Yes, पण ma'am. तर सारखं आहे. मग हाफ ऑफ एबीच्या इथे मी काय लिहू शकणार, हाफ ऑफ एबीच्या इथे मी AP लिहेन आणि हाफ ऑफ DCच्या जागेवर काय लिहायचं, DCच्या हाफ काय CQ. लिहायचं, QC. CQ. कारण DQ पण आहे, पण DQचा आपल्याशी काही संबंध नाही, DQ लिहायचं नाही. DCच्या हाफ DQ पण आहे, पण मला काय पाहिजे, AP आणि QC बद्दल मला एकरूप दाखवायचंय. आणि याचं कारण द्यायचं गिवन म्हणजे गिवन दिलेलं आहे ना, मिड पॉइंट्स आहेत ते, म्हणून AP आणि QC एकरूप होणार. आणि ह्याला मी 0.2 असं नंबर देणार. मग 1 मध्ये मी काय प्रूफ केला, 1 मध्ये मी प्रूफ केला की AP आणि QC पॅरलल आहे, बरोबर आहे. इथे Yes, प्रूफ ma'am. केलं AP आणि QC पॅरलल. इथे प्रूफ केलं तीच AP आणि QC ची जोडी एकरूप आहे, हे इथे प्रूफ केलं. Congruent. म्हणजे एकच जोडी पॅरलल पण आहे आणि कॉन्ग्रुएंट पण आहे. तर मग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, बाय टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की क्वाड्रिलॅटरल जो आहे APCQ इज पॅरलेलोग्राम. पाहिजे तर ती टेस्ट लिहावी लागेल तुम्हाला. आता तुम्हाला कसं शाळेत सांगतात टेस्ट लिहायची आहे, की एवढं लिहिलं तर चालतं. टेस्ट कोणती वापरली आपण इथे, चौथी टेस्ट काय आहे, इफ अ पेअर ऑफ अपोजिट्स, ही टेस्ट आहे. इफ अ पेअर ऑफ, एकच पेअर ऑफ अपोजिट साइड is parallel and congruent, then that quadrilateral is parallelogram. आता ही पूर्ण लिहायची आहे की फक्त असंच लिहिलं तर चालेल, टेस्ट फॉर पॅरलेलोग्राम एवढंच लिहिलं तर चालेल की पूर्ण लिहायचं, हे आता तुमचे शिक्षक तुम्हाला काय सांगतात शाळेमध्ये कसं चालणार आहे, पूर्ण लिहायची टेस्ट की एवढंच लिहिलं तर चालेल, हे आता तुम्ही बघा कसं सांगतात सर तुमचे किंवा शिक्षक जे आहेत. कळलं? Yes, ma'am. हो टीचर. हे लिहिलं का? हे लिहिलं? हो. लिहून घ्या हवं तर, इथे स्क्रीनशॉट काढा. झालं ना लिहून? ठीक. पुढचा आपण बघूया. सेकंड क्वेश्चन काय आहे, सेकंड क्वेश्चन आहे, युजिंग
अपोजिट एंगल टेस्ट फॉर पैरेललोग्राम. अपोजिट एंगल टेस्ट है ना. प्रूव दैट एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरेललोग्राम. अपोजिट अँगल टेस्ट वापरून आपल्याला प्रूव्ह करायचंय की एव्हरी रेक्टँगल, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं. एकदम सोपं आहे. आयत हा समांतरभुज चौकोनच असतो, पण त्यासाठी आपल्याला सिद्ध करायचंय. पण सिद्ध करण्यासाठी आपल्याला वापरायची आहे टेस्ट ऑफ अपोजिट अँगल. अपोजिट अँगलची टेस्ट काय आहे? इफ पेअर्स ऑफ, दोन्ही जोड्या, पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स काय असल्या पाहिजे? कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगलच्या पेअर काय असल्या पाहिजे? कॉन्ग्रुएंट, एकरूप. एकरूप. तरच देन द क्वाड्रिलॅटरल तरच तो चौकोन पॅरेललोग्राम. तर सोपं आहे ना. आयतच म्हणजे काय असतो? आयताची व्याख्या काय आहे? ज्या चौकोनाचे चारही कोण 90 अंशाचे आयत असतात. म्हणजे काय? 90 अंशाचे. झालं. तिथेच सिद्ध होता. हे तर लगेच होणार. अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंटच आहे बघा. अपोजिट अँगल हा PQRS जर आहे तर सगळेच्या सगळे गिवन मध्ये काय लिहायचंय? गिवन मध्ये लिहायचंय क्वाड्रिलॅटरल PQRS इज रेक्टँगल. हे दिलेलं आहे तुम्हाला की हा रेक्टँगल आहे. आणि प्रूफ काय करायचंय? क्वाड्रिलॅटरल PQRS इज पॅरेललोग्राम. तो आहे की तो पॅरेललोग्राम आहे. ते पण अपोजिट. लगेच तर प्रूव्ह होतंय ते. प्रूफ मध्ये काहीच नाही लिहायचंय, फक्त एवढंच लिहायचंय. अँगल एस इज इक्वल टू अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल पी इज इक्वल टू अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. हे कशावरून? कारण ते गिव्हनच आहे. तो रेक्टँगल आहे हे गिव्हन आहे. त्यामुळे चारही अँगल 90 डिग्रीच आहेत. मग अपोजिट अँगल झाले ना कॉन्ग्रुएंट. समोरासमोरचे कोण? चारीच्या चारी कोण कॉन्ग्रुएंट आहेत ऍक्च्युली. पण आपण फक्त अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले की बस तो पॅरेललोग्राम झाला. कळते का? हो टीचर. Therefore, ma'am. by test of opposite angle, quadrilateral PQRS is a parallelogram. शाळेत सुरू केला का हा धडा शिकवायला? येस मॅम, चालू आहे. टीचर मॅम झाला पण तो आमच्या शाळेत. टीचर तिथे आमचा आमच्या आता स्कूलमध्ये झाला काय? टीचर याच्यानंतर जो आता नेक्स्ट पार्ट आहे ना सर्कल, तो चालू आहे. हा झाला आता परीक्षेनंतर झाला की आधीच होता परीक्षेला? नो मॅम, परीक्षेनंतर झाला. यस टीचर. काय बोलताय? झाला पण? येस टीचर. अँड पार्ट 1चं पण ना, पार्ट 1चं आता आमचं 7th वाला जो पार्ट आहे ना तो चालू आहे. आपले किती झाले? 5? येस मॅम, 5. बर. आता हे तिसरं मी समजावते, मग ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रूफ कसं करायचंय म्हणजे सांगते मी कसं करायचं, पण मग तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? हे शिकवलं सगळ्या शाळेमध्ये? Yes, हे ma'am. प्रूफ शिकवतात तुम्हाला? टीचर आम्हाला अजून शिकवला नाही हा पार्ट. टीचर आमचा शिकवला अर्धा का? झाला. हा. टीचर आमचा इथे काय अर्धा दिले झाला. बघा तिसऱ्यामध्ये? अच्छा. G is the point of concurrence of median of triangle DEF. DEF एक त्रिकोण आहे. हा DEF. त्या DEF चा G जो आहे तो मीडियनच्या कॉन्करन्सचा पॉइंट आहे. माहित आहे का तुम्हाला मीडियन काय असतात?
कॉन्करन्स काय मध्यक. असतं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स काय असतं? हा, मध्यकांचा संपात बिंदू आहे जी. म्हणजे जी मध्ये सगळ्या मध्यका एकत्र येतात. त्रिकोणाच्या मध्यका असतात की नाही, मीडियन्स असतात की नाही, त्या. टेक अ पॉइंट एच ऑन रे डीजी. एच डीजी वर असा घ्यायचा आहे की डी डॅश जी डॅश एच, म्हणजे एकाच रेषेत येतील हे तिन्ही पण, डी जी आणि एच हे कोलिनियर असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय की डीजी आणि जीएच एकरूप असला पाहिजे, है ना. डीजी आणि जीएच एकरूप असले पाहिजे. देन प्रूव्ह दॅट quadrilateral GEHF is parallelogram. बघा हा, आता हे कसं सिद्ध करणार सांग. तुम्हाला हे माहित आहे का, मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्सचा एक प्रॉपर्टी माहित आहे का तुम्हाला? इथे मी एक नाव घेते, इथे एम घेते मी, जिथे हा पॉइंट आहे. तुमची जी मध्यगा असते की नाही, मध्यगा, ती तुमच्या मध्यकाचा जो जी हा पॉइंट असतो ना, तो मध्यगेला 1:2 रेशो मध्ये डिवाइड करतो. माहित आहे तुम्हाला? येस मॅम, शिकलेलो आहे. म्हणजे काय असतं माहितीये का, बघा इथे तुम्हाला त्रिकोण, एखादा तुमचा ट्रायंगल आहे, तर ट्रायंगलच्या आधी मीडियन म्हणजे काय ते कळलं पाहिजे, मध्यका काय असतात ते माहित पाहिजे. काय असतात मध्यका? कोणाला माहित आहे का मध्यका काय असतात? म्हणजे मध्यका शब्द माहित आहे, पण मध्यका नक्की काय आहे? तिचा जो सेंटर मीडियन मध्ये काय येतो असतात? ना, आणि जो सर्व रेषांना छेदतो त्यालाच आपण मध्यगा असं म्हणतो. टीचर मी सांगू का? हा, टीचर आता उदाहरणार्थ सेगमेंट ए बी ही 6 सेंटीमीटरची एक सेगमेंट आहे, एक्झाम्पल. आणि ती जी सेगमेंट आहे तिला अगदी मधोमध म्हणजे 3 सेंटीमीटरला ती जेव्हा मेडियन जी आहे ती तिथे 3 सेंटीमीटरला जेव्हा ती परपेंडिक्युलर बायसेक्ट करते, त्या त्या सेगमेंटला जेव्हा ती बायसेक्ट करते, तर ती जी सेगमेंट आहे तर तिचे जेव्हा समान भाग होतात, तर जिने बायसेक्ट केलंय तिला मेडियन म्हणतात. नाही, जी बरोबर आहे तू, पण ती जी बायसेक्ट करते ना तिला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. म्हणजे तू बोलते ना इथे बरोबर मधून जाणारी, इथून बरोबर मधून जाणारी जी रेषा आहे अशी, याचा मिड पॉइंट मधून, अशी मिड पॉइंट मधून बरोबर स्ट्रेट जाणारी जी रेषा आहे हिला आपण काय म्हणतो? ही काय होते, ही परपेंडिक्युलर पण असते AB ला, आणि AB चे 2 इक्वल पार्ट पण करते. मग ह्यांना बोलायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर मीडियन वेगळी असते. मीडियन कशी असते? मीडियन जी आहे ती मिड पॉइंटच असतो. बघा AB चा मिड पॉइंट, समजा AB चा मिड पॉइंट P आहे, बरोबर मिड पॉइंट. पण तो मिड पॉइंट जो आहे ना, तो समोरच्या वर्टेक्सला आपण जेव्हा जॉईन करतो, AB च्या समोरचा वर्टेक्स कोणता आहे, शिरोबिंदू कोणता आहे AB च्या समोर? हा मिड पॉइंट आहे, P मिड पॉइंट आहे AB चा. आणि AB समोर कोण आहे? AB च्या समोर कोणता शिरोबिंदू आहे? C आहे, C. तर हा P C ला जोडतो, असा P जेव्हा आपण C ला जोडतो तेव्हा ही काय बनते माहितीये का, CP ही मीडियन बनते. तू जे बोलली ना परपेंडिक्युलर बायसेक्टर, ती कुठून पण जाऊ शकते, अशी जाते कधी. बऱ्याच वेळेला ती ह्या शिरोबिंदूतून नाही जात, C मधून नाही जात. जेव्हा तो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो ना तेव्हाच ती C मधून जाणार, अदरवाईज ती कुठून पण जाते, जी 2 भाग करणारी आहे. इथे मीडियन म्हणजे काय असतं? मीडियन म्हणजे 2 समान भाग करणार, म्हणजे जो मिड पॉइंट आहे, साईडचा बाजूचा मध्यबिंदू, त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू आणि त्याच्या समोरचा शिरोबिंदू यांना जोडणारी जो रेषाखंड असतो, सेगमेंट असते, तिला आपण मीडियन बोलतो. अशा 3 मीडियन असतात. आता समजा मी BC चा इथे मिड पॉइंट घेतला Q, तो BC ला मिड पॉइंट आहे, BC ला 2 भागात डिवाइड करतो आणि तो A ला जोडला, BC च्या समोर वर्टेक्स A आहे त्याला मी जोडला, तर ही एक मीडियन मध्ये.
तसंच एसीचा मी मिड पॉइंट घेतला इथे आर आणि तो बी ला जोडला बी ला तर जोडेल. ही एक मीडियन हा याचा मिड पॉइंट आहे एसीचा. आणि हे तिन्ही मिड पॉइंट जिथे छेदतात ना तो असतो सेंट्रॉइड जी. तो आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे जिथे तिन्ही मीडियन एकत्र येतात. संपात बिंदू आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आणि त्याला आपण जी अक्षराने दर्शवतो आणि त्याला नाव आहे सेंट्रॉइड म्हणजे गुरुत्व मध्य बोलतो आपण. कळलं मीडियन. आता पुढे आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ आपली वेळ संपली. ठीक आहे. गुरुत्व मध्य काय करतो मध्यकांना कसा डिवाइड करतो ते पण आपल्याला होता आधी तुम्ही मला विसरले असाल. 1:2 रेशो मध्ये डिवाइड करतो कोणताही गुरुत्व मध्ये जी हा प्रत्येक मीडियनला 1:2 या प्रमाणात विभागतो. ठीक आहे. हे कसं सिद्ध Yes, करायचं ma'am. ते सांगते मी पुढच्या वेळेला. ठीक आहे. ओके टीचर, थँक्यू. मॅम होमवर्क होमवर्क काय आता? मग जे